नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 15 जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 15 जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 15 जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी? सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती? या सर्वांचा 15 जुलै नंतर आता सोयाबीनच्या भावावर होणार कसा परिणाम? या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी मित्रांनो सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा $11.5 प्रति बुशेलच्या आसपास आहे। कधी हा बाजारभाव $11.40 प्रति बुशेल तर कधी $11.60 $11.70 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचतो। म्हणजे एका लिमिटेड रेंज मध्ये सोयाबीनचा व्यवहार या ठिकाणी चालू आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्याला सोयाबीनच्या भावामध्ये प्रचंड तेजी येण्यासाठी काही अनुकूल परिस्थिती आढळून व दिसून येत नाही। याचा अर्थ जे काही घडणार आहे, जसं काही घडणार आहे ते सगळं देशातील मार्केटवर डिपेंड आहे। आणि देशातील मार्केटचा विचार केला तर भविष्यात सण आणि उत्सव आहेत, म्हणून सरकार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खाद्यतेलाची आयात करत राहणार आहे। याचा दबाव सोयाबीनच्या भावावरती कायम राहणार आणि म्हणून 15 जुलै नंतर सोयाबीनच्या बाजार भावात भरगच्च व भरीव तेजी येईल याची शक्यता काही वाटत नाही। आणि यामुळे जो सोयाबीनचा भाव आहे जो की सध्या 4100 ते 4500 याच दरम्यान हा राहील। फार फार तर कधी 50-100 ची तेजी आली तर बस एवढंच आहे, पण याच्यापेक्षा जास्त काही आपल्याला अपेक्षा बाळगण्याची गरज नाही। मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर उरलं सुरलं सोयाबीन आपल्याकडे असेल तर सगळं विकून टाका, कारण भविष्य सोयाबीनचं अजिबात उज्ज्वल नाही। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।